4,000 कोटींचं बजेट, जगातील सर्वोत्तम व्ही.एफ.एक्स, हन्स झिमर आणि ए.आर. रेहमान यांचं संगीत. पण प्रश्न एवढाच आहे, हे सगळं मिळून रामायणाचा आत्मा पडद्यावर उतरवता येईल का? अखेर ट्रेलर समोर आला आहे आणि त्यांनी अनेकांची भीती कमी केली आहे, तर काही नवीन प्रश्नही निर्माण केले आहेत. तर चला संपूर्ण माहिती घेऊ. इंग्लिश, स्पॅनिश, जर्मन किंवा अजून कोणतीही भाषा शिकायची असेल तर आजच्या व्हिडिओचा स्पॉन्सर डुओलिंगो नक्की ट्राय करा. लिंक बायोमध्ये आणि पिन कॉमेंटमध्ये दिलेली आहे. रामायण ही फक्त एक कथा नाही, हजारो वर्षापूर्वी भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. या कथेत पुढे काय होणार हे सगळ्यांना माहीत आहे. तरी प्रत्येक वेळी रामायण ऐकताना किंवा पाहताना तितकीच भावनिक अनुभव मिळतो. म्हणून या चित्रपटासमोर सर्वात मोठं आव्हान व्ही.एफ.एक्स नव्हतं, तर महाकाव्य भावनांशी प्रामाणिक राहण्याचं होतं. आणि ट्रेलर पाहिल्यानंतर पहिली गोष्ट लक्षात येते ती म्हणजे निर्मात्यांनी या कथेला आधुनिक बनवण्यापेक्षा तिचा मूळ आत्मा जपण्याचा प्रयत्न केला आहे. ट्रेलरमधील युद्धांची दृश्ये, भव्य राजवाडे, शस्त्रांचा वापर आणि व्ही.एफ.एक्स यांचा दर्जा खूप प्रभावी टाकतो. विशेष म्हणजे व्ही.एफ.एक्स फक्त डोळ्यांना चमकवण्यासाठी वापरलेलं नाही, तर कथेला अधिक भव्य बनवण्यासाठी वापरलं गेलं आहे. कॉस्ट्यूम, मुकुट, वस्तुकला आणि वातावरणही भारतीय परंपरेशी सुसंगत वाटतं. त्यामुळे हा चित्रपट हॉलिवूडची नक्कल वाटत नाही, तर भारतीय महाकाव्याचं आधुनिक सादरीकरण वाटतं. ट्रेलरची सुरुवात थेट प्रभू श्रीरामांपासून होत नाही, तर रावणाच्या प्रभावी उपस्थितीतून होते. यशने रावणाच्या भूमिकेत ताकद, आत्मविश्वास आणि करिश्मा दाखवला आहे. त्यामुळे रावण किती बलाढ्य होता याची जाणीव ट्रेलरच्या सुरुवातीलाच होते. त्यानंतर रणबीर कपूर यांची प्रभू श्रीरामांची एंट्री होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा शांतपणा, संयम आणि करुणा ही रामाच्या व्यक्तिमत्त्वाशी जुळणारी वाटते. दोघांचं सादरीकरण एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध आहे आणि हीच गोष्ट या ट्रेलरची ताकद ठरते. हन्स झिमर आणि ए.आर. रेहमान यांचं पार्श्वसंगीत ट्रेलरला वेगळ्या स्तरावर घेऊन जातं. अनेक दृश्यांचा प्रभाव संगीतामुळे आणखी वाढतो. मात्र काही गोष्टी अजून सुधारण्यासारख्या वाटतात. काही संवादांमध्ये डबिंग आणि लिप सिंग पूर्णपणे नैसर्गिक वाटत नाही. तसंच यशचा आवाज काही ठिकाणी के.जी.एफमधील रॉकी भाईची आठवण करून देतो. अंतिम चित्रपटात त्यावर अधिक काम झालेलं दिसेल अशी अपेक्षा आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे ट्रेलरमध्ये प्रभू हनुमानजींचं दर्शन होत नाही. कदाचित निर्मात्यांनी तो लूक मुद्दाम लपवून ठेवला असावा, जेणेकरून चित्रपटात त्यांचा प्रभाव अधिक मोठा वाटेल. एकूणच पाहिलं तर हा ट्रेलर फक्त मोठ्या बजेटचा नाही, तर मोठ्या महत्त्वाकांक्षेचा आहे. आतापर्यंत दिसलेल्या गोष्टीवरून असं नक्की म्हणता येईल की निर्मात्यांनी रामायणाच्या मूळ कथेशी प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र खरी परीक्षा ट्रेलरची नाही, तर संपूर्ण चित्रपटाची असेल. तुम्हाला हा ट्रेलर कसा वाटला? हा चित्रपट भारतीय सिनेमासृष्टीसाठी नवा इतिहास लिहिल का, असं तुम्हाला वाटतं का? तुमचं मत काही कमेंटमध्ये नक्की सांगा. जय श्रीराम.